नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आता एक स्पेशल रिपोर्ट. इंदापूर तहसील कार्यालयावर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दुधाला शासनाच्या नियमाप्रमाणे 34 रुपये हमी भाव मिळावा म्हणून मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयाचे कार्याध्यक्ष अधिकारी म्हणून नाव असणारे तहसीलदार श्रीकांत पाटील हे कार्यालयात उपस्थित नव्हते. यांचे निवेदन नायब तहसीलदार यांच्याकडे सुद्रूप करण्यात आले. यावेळी उपस्थित आंदोलकांना दीपक अण्णा काटे यांनी मार्गदर्शन केले व सत्य परिस्थिती शेतकरी राजाची काय आहे व दूध संघाकडून हमी भाव असणारा कायदा कसा पायदळी तुडवला जात आहे हे सत्य मांडणी केली आहे. आणि कोण म्हणतं देत नाही? दूध अनुदान वंचित शेतकऱ्याला अनुदान, दूध अनुदान वंचित शेतकऱ्याला अनुदान. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. आज उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाऊस आता सुरू झालाय कुठं, पण आज काही भागातल्या शेतकऱ्यांना गुरांना पाणी दाखवाय पाणी नाही. वल्ला चारा तर जनावरांनी 8-8 दिवस बघितलं बी नसेल. अशामध्ये तुम्ही सांगा दुधामध्ये घट होती का नाही? मग इकडं दूध आमच्याकडून विकत घ्यायला तुम्हाला दूध दर पाडताय, पुढे पिशवीला कमी केलेत का नाही? प्रोडक्टला कमी केलेत का? दूध संघ ह्यांचं, पेंडीचं कारखाना ह्यांचं, सगळंच ह्यांचं. फक्त हा अन्याय फक्त आपल्या शेतकऱ्यांवर होतोय आणि त्याचं प्रमुख कारण हे आहे की आपल्यामध्ये एक गोष्ट नाही. जसं एक राज्यकर्ता माईक हातात घेऊन गुलू गुलू बोलून इलेक्शनच्या वेळेस फक्त 500 रुपयाची नोट आणि 4 दिवस अंडी मटणचं जेवण चालतो आणि आपल्याला 5 वर्ष परतंत्रात येतो. 5 वर्ष आपल्या तालुक्याला लुटून खातो. अशी गत ही कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांची झालेली आहे की शेतकऱ्यांना नेमकं समजत नाही की आपली लूट कुठून होते. आज एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की सरकारनं 5 रुपये अनुदान दिलं, पण त्याच्यामध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन घातल्या, तुम्ही एवढ्या टर्म्स अँड कंडिशन इलेक्शनला घातल्या होत्या. आज 30 ते 40% शेतकऱ्यांना दूध अनुदान भेटलं नाही. ह्याला जबाबदार कोण आहे? शेतकरी आहे का? ह्याला जबाबदार ते डॉक्टर आणि दूध डेअरी संघ आहेत, ज्यांनी चुकीचे फिडिंग केल्यामुळं त्यांचे काही जणांचं डाटा रिजेक्ट झालं आणि खाली आलं. डॉक्टरांनी जर हेल्थ टॅग असेल किंवा त्यांच्या नावाचं करेक्शन असेल, ती जर योग्य वेळी व्यवस्थित केलं असतं तर आज माझ्या शेतकऱ्याला 30-40 शेतकऱ्यांना 30-40% शेतकऱ्यांना दूध अनुदान वंचित राहता आलं नसतं. पत्रकार बंधूंनो, तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की माझ्याकडे असे कैक रेकॉर्डिंग आहेत आणि कैक दूध उत्पादक युवा शेतकरी इथं हजर देखील आहेत की त्यांचं दूध 100 ते 150 लिटर आहे आणि त्यांना दूध अनुदान भेटलेलं नाही. ज्याचं दूध 400-500 लिटर आहे त्याचं दूध अनुदान भेटायची जबाबदारी संघाने घेतली, त्या चेअरमनने घेतली. कारण उद्या जर हा दूधवाला आपल्यापासून लांब गेला तर आपलं मोठं नुकसान होईल. पण ज्याचं 100-150 लिटर दूध आहे, ज्याचं 100-150 लिटर दूध आहे, ज्याचं 100-150 लिटर दूध आहे, आज त्याला कोण वाली राहिलेला नाहीये. आज 100-150 लिटर दूधवाला जर इथपर्यंत येत असेल तर समजून घ्या त्याची घरची परिस्थिती कशी आहे. म्हणजे आपला जो लढाई हा प्रॉपर शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी आहे, ह्या मोठ्या हरामखोर माजुऱ्यांसाठी नाहीये. आणि आज एक गोष्ट लक्षात घ्या की पाण्याच्या बाटलीचा दर हे 25 रुपये आणि दुधाचा दर हे 25 रुपये. नाना लाज वाटते या गोष्टीची की पाण्याचं प्रोडक्ट म्हणजे ही बाटली जर तयार करायची म्हणली तर तिला 4, 5 ते 7 रुपये खर्च येतो आणि त्याच्यावर फायदा किती आहे? 19 ते 20 रुपये फायदा आहे. आणि माझ्या शेतकऱ्यांना 1 लिटर दूध काढायला म्हणजे सरकारच्याच काही संस्था ज्या नेमलेल्या आहेत त्यांनी सर्वे करून सांगितलेलं आहे की शेतकऱ्याच्या दुधाला 1 लिटर दुधाला 70, 80, 90 रुपये खर्च येत आहे आणि तुम्ही त्याला दर किती देता तर 25 रुपये. लाज वाटली पाहिजे या गोष्टीची, लाज.
आज माझा शेतकरी असल्या कडक उन्हामध्ये स्वतःतल्या तर हातातल्या फोडासारख्या जनावरांना जपतो. आज जनावर आजार पडले तर तो स्वतः ऊन वारा पावसाची तमा न बघता डॉक्टर आणणे, बाकीच्या गोष्टी करणे, त्याचे संगोपन पालन पोषण एवढं करून आपल्याला त्या दुधासाठी आणि दूध अनुदानासाठी शेतकऱ्याला झगडावं लागत असं. माझी सरकारकडे विनंती आहे की ही जी आमच्या 3 मागण्या आहेत, पहिली जी दूध उत्पादक अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे. दुसरी, दूध उत्पादक शेतकऱ्याला 34 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे. तिसरी, जो खाजगी व सहकारी दूध संघ या 34 रुपयाच्या हमी भावाचं परिपत्रकाचं पालन करत नाहीये त्याला कडक शासन झाले पाहिजे. नाही त्याचं परवाना रद्द झालं पाहिजे. असं झाल्याशिवाय या माजुरांचा माज म्हणणार नाही. मी जाणीवपूर्वक यांना माजुरा म्हणतो. जर माझ्या शेतकऱ्यांचं कोण शोषण करीत असेल, जर माझ्या छत्रपती शिवरायांच्या जनतेचं कोण शोषण करीत असेल, रामकृष्ण हरी त्याला सुट्टी देणार नाही. कुणी बी असू द्या, कितीही मोठा असू द्या, त्याचे कितीही पैसे असू द्या, आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही जनतेतला आहे आणि जनतेसाठीच लढणार, जनतेसाठीच मरणार. ही आमचा लढा आहे. नाहीतर आज या ठिकाणी नानांनी, शेतकरी संघटनेनी, इंदापूर तालुक्यातल्या दूध उत्पादक युवा शेतकऱ्यांनी इथं आले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आभार तसं मानलं नाही पाहिजे, कारण आपण आपल्या हक्कासाठी आल्यानंतर आभार नाही मानलं पाहिजे. आपण आपल्या हक्कासाठी लढतोय. 34 रुपये हमी भाव आपल्या हक्काचा आहे. यासाठी आपण जे तहसीलदारांना निवेदन देत आहोत, त्याच्या तहसीलदारांना अल्टिमेटम देत आहोत की येत्या 19 तारखेपर्यंत जर सरकारनं या 3 मागण्या मान्य नाही केल्या तर शिवधर्म फाउंडेशन इंदापूरसह महाराष्ट्रात दूध आंदोलन पेटवेल. याची दखल सरकारने घेण्याची गरजेची आहे. रामकृष्ण हरी. येस मराठीसाठी संजय चांदगुडे, पुणे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.